नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूपच टेस्टी अशी भोपळ्यापासून बनणारी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली आहे। ज्यांना पण दुधी भोपळा आवडत नाही ते पण आवडीने खातील आणि त्यांना समजणार पण नाही की याच्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे। इथे मी एक दुधी भोपळा घेतला होता, पण त्याच्यामधला मी अर्धाच कट करून घेतलेला आहे। अर्ध्या दुधीपासूनच मी हा ब्रेकफास्ट बनवणार आहे। तुम्हाला किती बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही भोपळ्याचा वापर करू शकता। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। हा नाश्ता इतका टेस्टी आणि कुरकुरीत बनवून तयार होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडल्याशिवाय राहणार नाही। आता साल काढून झालेली आहे, त्याचा पाठीमागतला भाग कट करून टाकू आणि आता आपल्याला हा भोपळा किसणीने किसून घ्यायचा आहे। मुलेच काय पण मोठ्या माणसांना पण कधी कधी भोपळा आवडत नाही, त्यावेळेस तुम्ही असा हा ब्रेकफास्ट त्यांना करून खाऊ घालू शकता। त्यांना खूपच आवडेल आणि ते प्रत्येक वेळेस तुम्हाला असाच नाश्ता बनवायला सांगतील आणि त्यांना काहींना समजणार पण नाही की याच्यामध्ये दुधीचा वापर केलेला आहे। त्यामुळे तुम्ही हा नाश्ता जे दुधी भोपळा खात नाही त्यांना नक्कीच बनवून खाऊ घालू शकता। इथे दुधी भोपळा किसून झालेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, 2 बटाटे घ्यायचे आहेत, त्याची पण साल काढून घ्यायची आणि आपल्याला हा बटाटा पण याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे। तुम्ही हे सेपरेट पण किसू शकता, पण बटाटा आणि दुधी लवकर काळा पडतो, त्याच्यामुळे झटपट आपल्याला हे एकत्रच किसून घ्यायचे आहे। केल्यामुळे वेळ पण आपला वाचतो आणि झटपट पण हे सर्व किसून होते। आता इथं माझा बटाटा पण किसून झालेला आहे, बघू शकता। तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जास्त धुवून घ्यायची गरज नाही, फक्त एकदाच आपण हा धुवून घेणार आहे। हे जे आपण किसून घेतलेलं आहे ते आपल्याला पाण्यामधून स्वच्छ असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी जास्त ठेवायचं नाही, म्हणजे आपला नाश्ता बनवून खूप कुरकुरीत तयार होतो। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते किस आपल्याला दाबून दाबून असा पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व किस व्यवस्थित पिळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची। आता काही बेसिक मसाले टाकून घेऊ। 1 चमचा मी चिली फ्लेक्स टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची। 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं। लाल तिखट पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये अर्धा वाटी मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, ते याच्यात टाकून घेतले आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे। याच्यामुळे खूप कुरकुरीत नाश्ता बनवून तयार होतो। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता हे चमच्याच्या सहाय्याने आपण पहिल्यांदा एकत्रित मिक्स करू आणि आता आपल्याला हाताने हे सर्वत्र एकत्रित मिक्स करून आपल्याला एक याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीच्या पिठाचा गोळा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। जे आपल्याला भोपळ्याचा किसा आणि बटाटा आहे त्याच्यामध्येच आपले हे छान व्यवस्थित बनवून तयार होतो आणि तुम्हाला जर इथे आवश्यक वाटले तर याच्यामध्ये अजून थोडंसं तांदळाचे पीठ तुम्ही टाकू शकता। आपण जो अर्धा भोपळा आणि 2 बटाटे किसून घेतलेले होते त्याच्यासाठी अर्धा वाटी तांदळाचे पीठ हे योग्य प्रमाण आहे। बघू शकता, अजिबात जास्त वेळ लागत नाही, एकदम कमी वेळामध्ये एकदम छान असं हे बनवून तयार होते। आता व्यवस्थित माझं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। आता ह्या नाश्ता बनवण्यासाठी काय करायचं, इथे मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। या प्लेटामुळे आपला नाश्ता प्रत्येक नाश्ता हा सारख्या आकाराचा बनवून तयार होईल। आता काय करायचं, एक आपल्याला लिंबू असतं त्याच्या एवढा हा गोळा घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि तो प्लेटावरती ठेवून हाताने असं आपल्याला थापून घ्यायचा आहे। एकदम छान व्यवस्थित हे थापलं जातं, अजिबात कडा वगैरे काही चिरत नाहीत, छान बनवून तयार होतो। बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आणि अलगद असं हातावरती काढून घ्यायचा। बघू शकता, अजिबात चिटकत नाही किंवा तो तुटत पण नाही, छान आपला बनवून तयार होतो आणि हे असं एका ताटामध्ये ठेवून द्यायचं। तर आता इथे मी तुम्हाला दुसरी पण एक पद्धत दाखवते। हातावरती एक लिंबाचा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा हाताला थापून घ्यायचा। आता हे हातावरती बनवताना पण आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तो हाताला चिटकत नाही। तर अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेलं आहे। आता गॅसवरती एक डोश्याचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती तेल टाकून त्याच्यावरती हे आपल्याला ठेवून द्यायचे आहे। जेवढे एका टायमाला बसतील तेवढे ठेवायचे। बघा किती छान दिसतो ना आपला हा नाश्ता।
तर आता काय करायचं, याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया आणि हे वरतून व्यवस्थित असं झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याला आपण पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर अजिबात होत नाही, त्याच्यामुळे हे एकदम हेल्दी पण बनवून तयार होतात. आणि आता आपण हे पलटी करून घेऊ. हे पहा किती छान एकदम कलर आलेला आहे. व्यवस्थित असे आपले एका साईडने भाजलेले पण आहेत. बघा किती सुंदर दिसतो ना आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि इतका कुरकुरीत टेस्टी पण होतो ना, की जे न आवडणारे पण आवडीने खातील. तर अशाच पद्धतीनं अजून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. आता झाकण काढून बघूया आणि हे छान असं आपलं झालेलं आहे. कलर पण अप्रतिम असा आलेला आहे. बघू शकता किती सुंदर हे झालेलं आहे. दोन्ही साईडने पण एकदम कुरकुरीत आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. हे एकदम छान असं बनते. ते पलटी करून घेऊया आणि असं थोडंसं त्याला दाबून आपण हे व्यवस्थित असं हे भाजून घेऊया. एकदम कमी तेलामध्ये आणि खूप हेल्दी हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हा जो दुधी भोपळ्यापासून तुम्ही जर नाश्ता बनवला ना, तर अजिबात कोणाला कळणार आहे की याच्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे सर्वजण आवडीने खातील आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. आता आपला हा व्यवस्थित दोन्ही बाजूनी सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे. तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी बनवून तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी हा देऊ शकता. तर अशाच जर तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी दिला तर मुले पूर्ण डबा खाऊन आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला ते परत हाच नाश्ता बनवून दे अशी मागणी करतील. त्याच्यामुळे एकदा नक्की बनवून बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा सोप्या टेस्टीज रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आणि हा नाश्ता एकदा बनवून नक्की पहा. तर आता इथे माझा सर्व नाश्ता बनवून तयार झालेला आहे. बघू शकता मी इथं प्लेटामध्ये तो काढून घेतलेला आहे. खूप छान कुरकुरीत असा बनलेला आहे. तुम्ही हा नाश्ता चटणी सॉस खाऊ शकता किंवा तुम्ही असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागणार आहे. एक नाश्ता मी तुम्हाला इथे दाखवते किती छान असा बनलेला आहे. बघू शकता कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट पण झालेला आहे. खूप टेस्टी बनवून तयार होतो. आता एक नाश्ता मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. एकदम छान हा बनतो. हे पहा आपण कट केलेला आहे एक नाश्ता आणि किती सुंदर असा दिसत आहे. खूप अप्रतिम आणि चव याची म्हणाल तर एकदम भन्नाट अशी होते. त्याच्यामुळे एकदा हा दुधी भोपळ्यापासून नाश्ता नक्की बनवा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, त्याच्यामुळे लाईक करत चला. परत भेटू. धन्यवाद.